नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज जून महिन्यातली 25 तारीख आहे आणि आजच्या याच दिवशी इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना देशात आणीबाणीची घोषणा करून देशातल्या लोकशाहीची आणि संविधानाची हत्या करून टाकलेली होती। त्यामागचं कारण काय तर फक्त आणि फक्त आपल्या पदाची रक्षा करण्यासाठी, आपलं पंतप्रधान पद सदैव काळासाठी आपल्याकडेच राहावं, या पदावर फक्त आणि फक्त आपल्यालाच विराजमान होता यावं यासाठी केलेलं हे कुकृत्य। कारण अलाहाबाद हायकोर्टने जो निर्णय इंदिरा गांधी यांच्या विरोधात दिलेला होता की निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी काही सरकारी यंत्रणांचा वापर आपल्या फायद्यासाठी केला आणि त्यामुळे त्यांची खासदारकी लगेच रद्द करण्यात येते आणि त्यामुळे पुढच्या 6 वर्षांसाठी त्यांना कोणतीही निवडणूक लढता येणार नाही किंवा कोणत्याही संविधानिक पदावर सुद्धा विराजमान होता येणार नाही। आणि हा निर्णय जेव्हा इंदिरा गांधींसमोर ठेवला गेला त्यानंतर इंदिरा गांधींना एक गोष्ट कळालेली होती की जर आपण या क्षणी पंतप्रधान पदावरून पायउतार झालो आणि काँग्रेसकडे अजूनही बहुमत तर आहेच, त्यामुळे जर त्या पक्षातला इतर दुसरा नेता पंतप्रधान झाला आणि पुढच्या 6 वर्षांमध्ये जर त्यांनी आपलं एक छत्र प्रभुत्व या पक्षावर निर्माण केलं तर आपलं राजकीय जे करिअर आहे ते पूर्णपणे संपून जाईल। आपल्याला पुन्हा एकदा कधीच पंतप्रधान होता येणार नाही ज्या पदावर आपला डोळा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होण्याच्या अगोदरपासून इतके कष्ट सहन करून आणि सगळ्याच लोकांचे टोमणे आणि इतर अत्याचार सहन करून जर आपण आता पंतप्रधान झालोय आणि या पदावरून जर आता उतरलो तर भविष्यात आपल्याला हे पद पुन्हा मिळणार नाही हे इंदिरा गांधींना ज्ञात होतं। त्यामुळेच हे कुकृत्य करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी घेतला आणि देशातल्या लोकशाहीची हत्या करून टाकली। आणि आजच्या या वर्षी या काळ्या अध्यायाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मागच्या अनेक वर्षांपासून तुम्हाला माहिती आहे की बीजेपी या घटनाक्रमाला एक संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करते। या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या शाळांमध्ये काही निबंध स्पर्धा असेल, भाषण स्पर्धा असेल किंवा इतर काही एक स्पर्धांद्वारे लोकांना त्या घटनाक्रमाची आठवण करून दिली जाते। त्या दरम्यान काय काय झालं, कोणकोणत्या नेत्यांनी कशा प्रकारे इंदिरा गांधींच्या विरोधात मोर्चा उभा केला, जेपी मूवमेंट असेल किंवा जयप्रकाश नारायण यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी किंवा जॉर्ज फर्नांडिस असतील, या सगळ्याच नेत्यांविषयी या कार्यक्रमांदरम्यान लहान मुलांना शिकवलं जातं। आणि याबद्दलच देवेंद्र फडणवीसांनी आजच्याच सकाळच्या एडिशनमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल लिहिला, एक अग्रलेख लिहिला आहे। त्यामध्ये त्यांनी काही विशेष नवीन काही लिहिलंय असं नाही, पण त्या घटनाक्रमामध्ये काय काय घडलं, कोणकोणत्या नेत्यांनी काय काय काम केलं आणि जनतेला एक थोडंसं संबोधन करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी त्या लेखाद्वारे केलं। आता आणीबाणी हा शब्द काढला की काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांच्या बुडाखाली आग लागते, हे साहजिक आहे आणि दरवर्षी आपण ते पाहतोच। पण मला आश्चर्य या गोष्टीचा झाला की संजय राऊतांना लगेच मिरच्या का झोंबायला लागल्यात देवेंद्र फडणवीसांच्या त्या लेखामुळे आणि इंदिरा गांधींचे पाये चाटण्या इतकी लाचारी आज संजय राऊतांना करावी लागते हे पाहून खरंच आश्चर्य होतं एक पत्रकार म्हणून। कारण संजय राऊत हे स्वतः जरी उद्धव ठाकरेंचे नौकर असले आणि त्या पक्षामध्ये काम करत असले तरी पहिल्यांदा ते एक पत्रकार आहेत आणि पत्रकार असताना त्या आणीबाणी दरम्यान संपादकांवर, वृत्तपत्रांवर ज्या प्रकारची बंदी लावली गेली, सेन्सरशिप लागली, त्याविषयी आज एक पत्रकार समोर येऊन म्हणतोय की आणीबाणी तर लोकांच्या भल्यासाठी लावली गेलेली होती। कारण संजय राऊतांनी जे वक्तव्य उच्चारले ते खरंच प्रत्येक पत्रकाराला लाजवणार आहे। त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीरपणे आणीबाणीचे समर्थन केले होते। आणीबाणी शिस्त लावणारी एक व्यवस्था होती, म्हणजे लोकांना शिस्त लावण्यासाठी आणीबाणी लावली होती आणि लोकांच्या भल्यासाठीच ती होती असं म्हणण्याचं एक आशय संजय राऊतांचं मला फक्त या वक्तव्यातून दिसतं। पुढे ते म्हणतात की भारतीय घटनेतील तरतुदीनुसार देशांमध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। अशा वेळी अशांतता निर्माण करण्यासाठी देशातील किंवा देशाबाहेरील काही शक्ती काम करतात, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने दिलेली होती। आणि पुढे संजय राऊत जे म्हणताय ते वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर मला तर वाटलं की इंदिरा गांधी सुद्धा संजय राऊतांना प्रणाम करतील की त्यांच्या छवीला धुण्याचं काम त्यावेळी जे मंत्री करू शकले नाहीत इंदिरा गांधींसाठी, ते आज संजय राऊतांनी यशस्वीरित्या करून दाखवले।
कारण औरंगजेबाला तो किती धर्मनिरपेक्ष होता हे सांगण्याचं काम आज संजय राऊतांनी केलं. ते म्हणतात की इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी कायदेशीर मार्गाने लावलेली होती, मात्र गेल्या 10 वर्षात म्हणजे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून या देशात अघोषित आणीबाणी आहे. मित्रांनो, मी मानतो की बीजेपीने मदत केल्यामुळे शिवसेनेचे 2 भाग झाले आणि त्याचा राग किंवा द्वेष याविषयी संजय राऊतांच्या मनात फार जास्त भरून आलेला आहे आणि त्या कारणाने तुम्ही मोदींना, फडणवीसांना किंवा शहांना शिव्या घालाच, त्याला कोण नाही म्हणत नाही आहे आणि त्याविषयी मी कधीच संजय राऊतांची टीका केलेली नाही आहे. फक्त कधीतरी ते जरा लिमिटपेक्षा जास्त बोलून गेले आणि तर्कहीन बोलले तरच मी त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवला. फक्त शिव्या दिल्या म्हणून कधीच त्यांच्यावर मी कधी टिप्पणी केलेली नाही. पण आज मोदींविषयी घृणा असल्या कारणाने तुम्ही इंदिरा गांधींच्या क्रूरकृत्यांनाही धुवायला निघालाय, त्यांचे सुद्धा चरणस्पर्श करायला निघालाय. कारण 10 वर्ष मागचे अघोषित आणीबाणी आहे हे बोलण्याच्या अगोदर संजय राऊतांना 2दा विचार करायला पाहिजे होता आणि पहिल्या 5 वर्षात आपण स्वतःसुद्धा BJP सोबत सरकारमध्ये होतो याचं एक भान संजय राऊतांना असायला पाहिजे होतं. कारण आणीबाणी कशाला म्हणतात हे त्यावेळी जगलेल्या वृद्ध लोकांना, आज जे लोक आहेत त्यांना विचारा. त्यांच्या डोळ्यात आजही अश्रू येतात त्या घटनाक्रमाचं विवरण करताना. तुम्ही राजनाथ सिंगचे काही इंटरव्ह्यूज वगैरे ऐकले असतील की कशा प्रकारे त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि जेव्हा आईची मृत्यू झाली तेव्हा अंतिम संस्कार करण्यासाठी सुद्धा त्यांना सोडण्यात नाही आलं. इतका अत्याचार त्या आणीबाणी दरम्यान झालेला होता. आणि आज संजय राऊत इतक्या निर्लज्जपणाने म्हणतायत की मागच्या 10 वर्षात अघोषित आणीबाणी आहे. कोणत्या पुत्राला मागच्या 10 वर्षामध्ये त्याच्या आईचं अंतिम संस्कार करण्यासाठी मोदींनी जाऊ नाही दिलं? किंवा तुम्ही जे आज मोदींना खुल्या दिलाने रोज माध्यमांसमोर येऊन शिव्या घालता, फडणवीसांना अपशब्दांनी बोलता किंवा फडणवीसांच्या आईवर सुद्धा आजकाल काही लोक बोलत असतात आणि त्यांना सुद्धा आजपर्यंत कोणतीही पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलं नाही आहे. त्या व्यक्तीचं मला नाव नाही घ्यायचं ज्याने फडणवीसांच्या आईवर टिप्पणी केलेली होती, पण ते केल्यानंतर BJPचा एकही नेता त्यावर बोलण्यासाठी सुद्धा समोर आला नाही. आणि संजय राऊत म्हणतात की मागच्या 10 वर्षापासून अघोषित आणीबाणी आहे. फक्त या गोष्टीचा संजय राऊतांनी अंदाज लावला पाहिजे होता की जर हेच वक्तव्य आणीबाणीच्या वेळी ते जर असते आणि अशाच प्रकारचं वक्तव्य जर इंदिरा गांधींसाठी त्यावेळी त्यांनी केलेलं असतं तर इंदिरा गांधींनी कदाचित, आणि मी गॅरंटी देतो, पोलिसांनी संजय राऊतांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना त्यावेळीच अटक केली असती आणि अंदमान निकोबारमध्ये काळ्या पाण्याची तुरुंगवास भोगण्यासाठी पाठवलं असतं. कदाचित त्यांची जिव्हा सुद्धा ओढून कापून टाकली असती. इतक्या उच्च स्तराचं कर्तृत्व सुद्धा त्यावेळी करण्यात आलेलं असतं जर संजय राऊत त्यावेळी अशाच प्रकारचे वक्तव्य इंदिरा गांधींसाठी केले असते तर. कारण इंदिरा गांधींची सहनशीलता ही किती जास्त होती ही त्यावेळीच्या लोकांनी सहन केलेलं आहेच. आणि जे काम आज संजय राऊत म्हणतायत की फार चांगलं होतं आणि आणीबाणी लावून लोकांना शिस्त लावण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं, तर एवढं चांगलं पुण्यकर्म करण्यासाठी पहाटेच्या 4 वाजताची वाट का इंदिरा गांधींना बघावी लागली? या कारणानेच ना की सकाळी 4 वाजता आपण राष्ट्रपतींना एक पहाटेच्या वेळी उठवायचं, कागदावर सही घ्यायची, आणीबाणी घोषित करायची, कारण लोक त्यावेळी झोपलेले असतात, लोकांना कळणार नाही आणि त्यांना सांगण्याची काही गरजही नाही. कारण जर एकदा का त्यांना कळालं तर रस्त्यांवर गर्दी होणं, इंदिरा गांधींच्या विरोधात मोर्चा उभं करणं, आंदोलन होणं हे साहजिक होतं आणि त्याला रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यासाठी इंदिरा गांधींना वेळ हवा होता. त्यामुळे 12 जूनला जेव्हा अलाहाबाद हायकोर्टने त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर 10 दिवसांची वाट बघून 25 तारखेला त्यांनी आणीबाणी घोषित केली, तेही सकाळी पहाटे 4 वाजता. आणि त्यानंतरचा घटनाक्रम मला काही वेगळा सांगायला नको आहे की कोणकोणत्या नेत्यांना कशा कशा प्रकारे जेवताना, जेवणाच्या ताटावरून, आंघोळ करत असाल तर आंघोळ करताना किंवा इतर काही गोष्टी करत असाल तर त्या करताना त्यांना त्या क्षणी अटक करण्यात आलेली होती. अशा प्रकारच्या खालच्या पातळीचे अत्याचार इंदिरा गांधींनी केलेले होते. आणि जर ते आज जर युवा वर्गाला, आजच्या पिढीला जर सरकार सांगू पाहते तर यात कोणालाही काही चुकीचं वाटण्याची गरज नाही आहे. आणि आज तर काँग्रेसमधले नेतेही समोर येऊन म्हणतात की आणीबाणी ही काँग्रेसची चुकी होती, इंदिरा गांधींनी चुकीचा निर्णय घेतलेला होता. आणि त्यानंतरचे जे काही तपासणी वगैरे झाले किंवा इतर अनेक रिसर्च पेपर्स जे आज आपल्यासमोर अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्यावरून एक गोष्ट सरळपणे स्पष्ट होते की कोणत्याही प्रकारचा आंतरिक किंवा बाह्य सुरक्षा प्रश्न इंदिरा गांधींसमोर नव्हता. फक्त आपली सत्ता वाचवण्यासाठी
त्यांनी केलेलं हे महान त्यांच्या मते कृत्य होतं आणि संजय राऊतही तेच बोलण्याचा प्रयत्न करतात. मला फक्त हेच बोलायचं आहे की जी युवा पिढी आज इंदिरा गांधींच्या कुकृत्यांविषयी अभ्यास करते, त्या आठवणींना आज लोकांसमोर ठेवण्याचं काम करते, त्या पिढीने संजय राऊतांसारख्या लोकांचे वक्तव्य ही लोकांच्या समोर ठेवावं. कारण हीच ती महान जनसमुदायातली लोक आहेत जे पापालाही पुण्यकर्म सांगण्याची महानता, एक कला आपल्या अंगात ठेवतात आणि तेच काम संजय राऊत आज करतात. इंदिरा गांधी ही आज जर जिवंत असत्या, आपल्या केलेल्या कामावर त्यांना शरम वाटली असती, पण त्या कामाला किती आपण महान कृत्य केलंय. आणि औरंगजेबाला मी म्हटलं ना की धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचं काम जे इतिहासकार करतात, तशाच प्रकारचं काम आज संजय राऊतांनी हे करून दाखवलेलं. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.